ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आणि पोरिओ, शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही. नाहीतर मग तू बसली कुठं कॉफी शापला, इथं काय आहे, काट्याचा चमचा, हलू घास किती पा बारीकसा, एवढूसाच रुमाल आलाय, एवढाच रुमाल, एवढाच. त्याच्यात एक घास खातीन, आल्हादी पुसती. आता तुम्हाला सांगतो, माईच्यानं घरी गावाकडे असल्यावर ही काला करून खाती. इथं आल्यावर आगाव भपाऱ्या दाखवायच्या नाही, स्टँडर्ड मेंटेन नाही. तुम्ही पाहिलं, PSI पदी निवड झालेली पोरगी आज आली ती पंजाबी ड्रेसवर, सिंपल लुकिंग मध्ये. ही भारताची संस्कृती आहे, ते आपण लक्षात घ्यायचे. तुम्हाला तुमच्या गुणाने ओळखल्या जाणार आहे. कारण पोरिओ लक्षात घ्या, आज तुम्ही दिसायला सुंदर आहेत, MA झालं, BA झालं, BCom झालं, BSc झाली, तलाठी भरती तयारी करतात, MPSC करता, कंबाईन करता. हे करत असताना अनावधानानं तुमचं वय 20-25 होतंय का, तेव्हा तुमच्या गावामध्ये एक दलिंदर जात आहे, तिचं नाव आहे भावकी. एक आहे दलिंदर जात आहे भावकी, आणि ती भावकी आपल्या बापाला येऊन टोमणे मारती, पोरीचं वय होत आले, लवकर हिचे हात पिवळे करा. आणि जेव्हा आपला डाटा तयार होता ना, तो डाटा तयार होताना आपलं नाव, आपलं गाव, आपल्या मामाचं नाव, कुळ, रास नाव हे तयार होतं. आणि ते एखाद्या पोराकडे जाते, पोरग तिकडं मोठ्या गाडीमध्ये गाडी घेऊन येते, गॉगल दुसऱ्याचं असते, कपडे तिसऱ्याचे असते. आणि ते पोरग जेव्हा आपल्याला पाहायला येते, पाहायला आल्याच्या नंतर पोरग सांगतंय, संध्याकाळी आम्ही फोन करून सांगतो. आणि जेव्हा त्या पोरानं आपल्याला नाकारतंय का, त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही, तुमच्या बापाला लय भारी कळते. जेव्हा तुम्हाला एखादं पोरग नाकारतंय ना, ते नाकारण्याचं कारण जेव्हा बापाला कळतंय का, त्याचं दुःख फार मोठं असतंय. म्हणून आपण गुणानं संपन्न व्हायचं. PSI झाले, लाईन लागती, लाईन 100 एकरवाल्याची, कळलं का, लाईन लागते. तलाठी झाली, आता तहसीलदार बेजार होते तुला बायको करण्यासाठी, कारण नेक्स्ट प्रमोशन तो काय, मंडळ अधिकारी, तहसीलदार. मग मेन गोष्ट काय, आपण कला गुणानं मोठं व्हायचे. आपण काय करायचं, कला गुणानं मोठं व्हायचं. बिनाकामी पैसा, अख्खी देशाची अर्थव्यवस्था ब्युटी पार्लरनं मायनस गेली.